नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही तिला खूप वाईट वाटते आणि ती रूममध्ये निघून आलेली असते आणि तिला खूप रडायला येत असते. तर तेवढ्यात ऋषिकेश आणि ओवी तिथे येतात. तर ऋषिकेशला आणि ओवीला पाहून ती आपल्या डोळ्यातील पाणी लगेच पुसते. तेव्हा ओवी म्हणते की अगं आई, तू काहीच खाल्लेले नाही. तर ऋषिकेश जानकीला म्हणतो की हे बघ जानकी, चल 2 घास खाऊन घे. तेव्हा जानकी म्हणते की अरे ऋषिकेश, माझ्या घशाखालीसुद्धा घास उतरत नाही. जर माझी चूक असती तर मी पाया पडून सर्वांची माफी मागितली असती, पण खरंच माझी काहीही चूक नाही. पहिली तर गोष्ट माझी चूक नाही आणि हे जे काही घडले त्याचे सर्वात जास्त वाईट मलाच वाटते. ओवी म्हणते की आई, अगं तुझी चूक नाही, ऐश्वर्या आंटीनेच ती पावडर टाकली होती, पण कोणी आपले का ऐकत नाही. तर ऋषिकेश म्हणतो की ओवी बाळा, देवप्पा सर्व ऐकत असतो, बघत असतो, तो नेहमी खऱ्यांच्या बाजूने असतो. जे कोणी खोटं वागतात, खोटं बोलतात, देव त्यांना नक्की शिक्षा देतो. तेव्हा जानकी ऋषिकेशकडे पाहत असते. तर ऋषिकेश जानकीला प्रेमाने एक घास भरवायला जातो. तेव्हा जानकी सुद्धा ऋषिकेशच्या हाताने जेवण करते आणि आपल्या हाताने सुद्धा ती ऋषिकेशला सुद्धा भरवते. ओवी त्या दोघांकडे पाहून खुश होत असते. त्यानंतर इकडे ऐश्वर्या आपल्या रूममध्ये खूपच खुश असते. तर आजी सुद्धा तिथे असते. आजी म्हणते की अगं ऐश्वर्या, तुझी तर खरंच दृष्टच काढायला पाहिजे, कारण सर्वांसमोर तू त्या जानकीला तुझी माफी मागण्यासाठी लावले. डोळ्याचे आणि कानाचे अगदी पारणे फिटले हो. आणि खरंच काय त्या जानकीचा चेहरा झाला होता. तुझी क्षमा मागताना खरंच बाई. तर ऐश्वर्या म्हणते, चालता फिरताना प्रत्येकाला ती आपली अक्कल वाटवत असते आणि आज आली की नाही तिची अक्कल माझ्या पायाच्या खाली. तेव्हा आजी म्हणते की अगं ऐश्वर्या, खरं सांगते की आज तू खूप मस्त खेळी खेळलीस. सर्व आळ त्या जानकीवर आलास. नाहीतर त्या सुमित्राने जानकीला अगदी डोक्यावर बसून ठेवलेले आहे, पण आज मात्र सुमित्राने तिला तुझी क्षमा मागण्यासाठी सांगितले. मग बोल. तर ऐश्वर्या म्हणते की हो आजी, मग मी इथेच तर जिंकले. एकदा की आई माझ्या बाजूने ओळल्या तर त्या जानकीला मात्र कोणी वाचू शकणार नाही. तेव्हा आजी म्हणते की अगं, पण मी खूप घाबरले होते. जर ती पावडर तुझ्या खोलीमध्ये सापडली असती तर. पण मला एक म्हणायचे की इतक्या खोलीचा तपास घेऊन सुद्धा तुझ्या खोलीमध्ये ती पावडर कशी सापडली नाही. ऐश्वर्या म्हणते की आजी, कशी सापडणार. तर आजी म्हणते की का गं, कुठे लपून ठेवलीस. ऐश्वर्या म्हणते की ओवीने ती पावडर बघितली होती आणि ओवीला याचा अंदाज होता. हे मला अगोदरच कळले होते आणि ती मध्ये पचकणार हे मला माहिती होते. म्हणून मी अशा ठिकाणी पावडर लपून ठेवली की चक्क ब्रह्मदेव सुद्धा हे तपासण्यासाठी आले तरी त्यांना सुद्धा ती पावडर नाही सापडणार. तेव्हा आजी म्हणते की अगं लबाडे, कुठे लपून ठेवली होतीस पावडर. आणि अगं मला घामच फुटला होता की काय करू काय नको. आणि आजी लगेच फॅनचं बटन दाबते. ऐश्वर्या जोरात ओरडते की आजी फॅन लावू नका, परंतु आजीने मात्र फॅन लावलेला असतो आणि जी फॅनवर पावडर ठेवलेली असते तर ती सर्व ऐश्वर्या आणि आजीच्या अंगावर येते. तर ऐश्वर्या म्हणते की आजी, मी तुम्हाला म्हणूनच सांगत होते की फॅन लावू नका. तर आजी म्हणते की अगं, नाकाला खाजव येते, कानाला खाजव येते, आग लागली तुझ्या त्या पावडरला, तुझ्या त्या फॅनला, आणि आता अंगाला शेण लावल्याशिवाय ही खाज जाणार नाही. म्हणून दोघीच्या अंगावर ती पावडर पडल्यामुळे त्यांना खूप खाज सुटलेली असते आणि घाईने दोघी बाहेर येतात. त्यांना खूप खाज येत असते आणि त्रास व्हायला लागलेला असतो. बाहेर आल्यानंतर ऐश्वर्या आजीला म्हणत असते की द्या पटकन शेण द्या, कुठे साठवून ठेवलेले आहे. तेव्हा आजी म्हणते की अगं, दही लोणी साठवून ठेवतात तसे शेण कुठे साठवून ठेवलेले असते का. आजी म्हणते की चल माती लावूया. तर ऐश्वर्या म्हणते की काय माती, आणि माती तुम्ही खाल्लीस. आजी म्हणते की तू मात्र माती खाल्लीस, कारण त्या पंख्यावरती पावडर ठेवून. ऐश्वर्या खाजवत म्हणत असते की तुम्ही माती खाल्ली, मी तुम्हाला सांगत होते की पंखा लावू नका, मला खूप राग येतो, असे वाटते कोणाला तरी मारावे आता. आजी म्हणते की अगं असे करू नको, माती लाव. तर ऐश्वर्या म्हणते की मातीने राहीन काही सर्व, आणि दोघीही आपल्या अंगाला माती लावून घेत असतात. ऐश्वर्या आजीला म्हणत असते की आजी, आपण अंगाला माती लावतो पण त्याने ती खाजव जाईल का. तर तेवढ्यात जानकी मागून येते आणि नक्की जाईन असे म्हणते. तर ऐश्वर्या आणि आजी जेव्हा मागे वळून पाहतात तर त्यांच्या पायाखालची जमीन हादरते आणि खूप घाबरतात. त्यानंतर इकडे सौमित्र हा अवंतिकाला पाणी घेऊन येतो आणि तिला विचारतो की ठीक आहे ना. तेव्हा अवंतिका म्हणते की अरे ठीक तर आहे, पण अजून अंगाची आग होते. तेव्हा सौमित्र तिला म्हणतो की म्हणूनच तुला अंगाला शेण लावण्यासाठी सांगितले होते.
आणि तू वहिनीवर किती चिडली होती. खरंच तू मला असे वाटते की ओव्हर ॲक्ट केले. इतक्या मानाने तिने तुला घरात आणले, तुझी मंगळागौर केली, तुझा गृहप्रवेश केला आणि त्यानंतर तू तिच्याबरोबर असे वागणे खरंच खूप चुकले तुझे. तर अवंतिका म्हणते की अरे सोमी एक्झॅक्टली, पण खरंच मला खूप त्रास होत होता आणि त्या नादात मी हे सर्व बोलून गेले. माझ्या मनात खरंच असे काही नव्हते. सौमित्र म्हणतो की अगं पण तू सर्व राग तिच्यावर काढला, तिला किती वाईट वाटले असेल. अवंतिका म्हणते की हो सौमी, मी खरंच चुकले, मला ते रिलाईज होते. सौमित्र म्हणतो की मला असे वाटते की तू एकदा वहिनीची माफी मागावी. अवंतिका म्हणते की हो मागणारच आहे मी माफी, मागितलीच पाहिजे, मी चुकले, मी बोलेन वहिनीशी. ओके. अरे सोमी, पण मी कुणाचे काय बिघडवले होते आणि कोणी माझ्याबरोबर असे वागेल म्हणून कुणी केले असेल माझ्याबरोबर हे सर्व. तेव्हा सौमित्र विचार करतो की हे सर्व मला माहिती आहे कोणी केले असेल ते, तर तो आपल्या मनातच हे सर्व बोलतो. हे सर्व त्या ऐश्वर्यानेच केलेले असणार, म्हणून सौमित्राला ऐश्वर्याचा खूप राग येत असतो. त्यानंतर इकडे जानकी ही ऐश्वर्या जवळ येते आणि काय ग काय झाले, तू अवंतिका सारखी का करतेस, तुम्हाला सुद्धा त्रास होतो का आणि ऐश्वर्या तुला सुद्धा खाजव येते का. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही, तो किडा चावला मग त्याची खाज येते. जानकी म्हणते की अगं का खोटं बोलतेस, अगं जी अवंतिकाच्या अंगावर तू पावडर टाकली तीच तुझ्या अंगाला लागलेली दिसते. तू खूप लपवण्याचा प्रयत्न केला, पण लक्षात ठेव की खोटं कधी लपत नाही. आता कळले ना की माझी ओवी खोटं बोलत नव्हती. आजी म्हणते की हो बरोबर आहे, आणि अगं सुमित्राने सांगितलं की ऐश्वर्या निर्दोष आहे, ती निर्दोषच आहे, लहान मुलींना काय एवढे कळते. तेव्हा जानकी म्हणते की ठीक आहे, आईनंच विचारूयात की कोण निर्दोष आहे आणि कोण खोटं. जानकी लगेच आईला आवाज द्यायला लागते. तर आई म्हणते, आजी म्हणते की नको, अगं नको. जानकी मागे वळते आणि हो ना, मग मला उत्तर हवं ऐश्वर्या, का तू असे केलेस, काय गरज होती तुला ही सर्व करण्याची. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की काय गरज होती म्हणजे सौमित्राने मला ह्या घराला आणि मला किती मोठा धोका दिला. अवंतिका सोबत तो पळून गेला आणि त्याने सारंगला रक्त दिले म्हणून नानांनी त्याला घरात घेतले. हे सगळे ठीक होते, पण अवंतिकाला गाजत वाजत घरात घेण्याची काय गरज होती, आणि घेतले तर घेतले, पण माझ्या बरोबर कौतुक करण्याची काय गरज होती. जानकी विचारते की म्हणून तू तुझ्या सोबत असे केले का. तर ऐश्वर्या म्हणते की हो केले, काय बिघडले त्यात, आणि काय करणार आहात तुम्ही, सांगायचे ना सगळ्यांना, जाऊन सांगा, समाधान होईन तुमच्या मनाचे. जानकी म्हणते की नाही ग, मला समाधान तेव्हाच मिळेल की जेव्हा तू मनातील हेवे दावे विसरशील. ऐश्वर्या अगं झाले गेले ते सोडून दे, विसर सर्व ते आता सर्व. तू सारंग भाऊजींची बायको आहे आणि ती आता सौमित्र भाऊजींची आहे, ती तुझी जाऊ आहे आणि लग्नानंतर तुझे आम्ही जसे या घरात स्वागत केले तसे स्वागत तिचे सुद्धा केले, मग त्याने तुला इतका त्रास का व्हावा. अगं घरातील सर्वजण तुझ्यावर प्रेम करतात, मग आपण तिच्यावर प्रेम करायला नको का. आणि तेवढ्याच सुमित्रा येते आणि जानकीला म्हणते की काय ग, कसल्या प्रेमाच्या गोष्टी चालल्यात. आणि समोर आजी आणि ऐश्वर्याच्या अंगाला जी माती लागलेली असते ती पाहून सुमित्रा विचारते की अगं काय झाले, तुमच्या दोघींच्या अंगाला ही माती कशी लागली. तेव्हा आजी म्हणते की अगं मी पाय घसरून पडले. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो आजी पाय घसरून पडल्यात आणि मी त्यांना उचलायला गेल्या तर मी सुद्धा पाय घसरून मातीत पडले आणि माती अंगाला लागली. तर जानकी म्हणते की आई शेवटी कसे आहे की पाय घसरल्या आणि दोघी सुद्धा ह्या मातीत पडल्या. सुमित्रा म्हणते की अगं आई, ह्या वयात असे करून कसे चालेल, आणि ऐश्वर्या तू आतमध्ये यांना घेऊन जा आणि अगोदर कपडे बदल. आजी लग्नाचे नाटक करत असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी फार लागलेली नाही तुम्हाला, चला व्यवस्थित, आणि नाटक करत आतमध्ये निघून जातात. तेव्हा सुमित्रा जानकीला विचारते की मला सांग की अवंतिका बरी आहे ना. तर जानकी म्हणते की हो, तिला जरा आता बरे वाटते, मी तिला मलम देऊन येते. त्यानंतर इकडे जानकी ही अवंतिकाच्या रूम मध्ये तिच्यासाठी कॉफी आणि तो लावण्यासाठी मलम घेऊन येते. तर अवंतिका म्हणते की वहिनी तुम्ही. तेव्हा जानकी म्हणते की हो अगं, तुझ्या अंगाला अजून ते रॅशेस आहे तसेच आहे. तर अवंतिका म्हणते की हो वहिनी, आग होते अंगाचे अजून सुद्धा. जानकी म्हणते की अगं तू काही खाल्लेले सुद्धा नाही, त्यामुळे तू ही कॉफी पिऊन घे, म्हणजे तुला तरतरी वाटेल आणि हा मलम अंगाला लाव म्हणजे गार वाटेल. तेव्हा जानकी तो कप ठेवून जायला निघते. तर अवंतिका ही वहिनीचा हात धरते आणि वहिनी मला खरंच खूप गिल्टी फील होते, तुम्ही माझ्याशी इतके चांगले वागून सुद्धा मी तुमच्याशी कसे वागले, खरंच मला माझी चूक समजली आणि खरंच मी तुम्हाला खरंच खूप हर्ट केले आणि ते सर्व तुम्ही बाजूला टाकून आज सुद्धा माझी काळजी घेतात. म्हणून कान पकडून अवंतिका जानकीला सॉरी बोलते. तेव्हा जानकी म्हणते की अगं इट्स ओके, आणि मी जेव्हा तुला पहिल्यांदा भेटले होते तेव्हाच मी तुला ओळखले होते की तुझा स्वभाव अगदी लहान मुलांसारखा आहे, निर्मळ, आणि हे
जे काही तू मला बोललीस ना अगं त्याबद्दल मला वाईट वाटले सुद्धा, पण ते तात्पुरते होते. अवंतिका अगं मी समजू शकते की तुला किती त्रास होत होता म्हणून तू बोलून गेली असेल. अगं तू बोलून गेली असेल पण ठीक आहे. तर अवंतिकाला खूप आनंद होतो आणि ती लगेच जानकीला मिठी मारायला लागणार, तोच लगेच मागे होते आणि खरंच सॉरी, पण आता तुम्हाला मला इतकी जोराची मिठीच मारावं वाटते, पण अंगावर जरा रॅशेस आहे आणि तुम्हाला उगाच माझ्यामुळे त्रास नको. पण वहिनी खरंच थँक्यू. जानकी म्हणते की चल वेडाबाई. तर जानकी जायला निघते तर लगेच अवंतिका म्हणते की वहिनी मी तुम्हाला विचारू का? जानकी म्हणते की हो विचार ना. तर अवंतिका विचारते की वहिनी मी इथे आले तर कुणाला प्रॉब्लेम तर नसेल ना? कोणी माझ्याबरोबर मुद्दामून हे सर्व करते का? वहिनी तुम्हाला कळते ना की मला काय म्हणायचे ते? तेव्हा जानकी ही थांबते आणि परत हसून म्हणते की नाही अवंतिका, मला नाही वाटत की असे कोणी काही करेन म्हणून. कुणाला काही प्रॉब्लेम नाही, सर्वजण खूप खुश आहेत तुम्ही दोघे जण येथे आलात म्हणून. अवंतिका हे तुझ्या हक्काचे घर आहे आणि तुझा हक्क कोणीही हिरावून नाही घेऊ शकत. मी आहे तुझ्या सोबत कायम. तेव्हा अवंतिका पुन्हा खुश होऊन मिठी मारायला जाते आणि पुन्हा बाजूला होते आणि वहिनीला ती थँक्यू सो मच म्हणते. जानकी म्हणते की अगं काय ग, आणि चल येते मी म्हणून जानकी बाहेर येते. तर इकडे आजी आणि ऐश्वर्या फ्रेश होतात आणि इतकी माती लावून सुद्धा ही खाजव गेलेली नाही आणि शेवटी जानकीने आपल्याला सुनावले ऐश्वर्याला म्हणत असते आणि उगाच तू त्या भानगडीत पडली आणि जाऊन दे, शेवटी अवंतिका सुद्धा आपलीच आहे. अगं म्हणजे असे की तू जानकीच्या साडीवरती पावडर टाकायला हवी होती. तेव्हा ऐश्वर्या आजीवर रागावते, एकतर तुम्ही सुद्धा काहीतरी करत नाही आणि वर मला सांगतात की हे कर ते कर, शांतच बसा. आजी म्हणते की अगं मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगते. तर ऐश्वर्या रागवते की अहो मला कळत नाही का की त्या जानकीने अवंतिकाची बाजू घेतली. आजी म्हणते की अगं तेच म्हणते, आणि समजा उद्या जर त्या दोघी एकत्र आल्या तर त्यापेक्षा तू अवंतिकाशी मैत्री कर. तेव्हा ऐश्वर्या मात्र मनात म्हणते की तिच्याशी कोण मैत्री करणार, आणि ज्याच्यामुळे हे सर्व घडले त्या सौमित्राला मात्र मी त्याचा धडा चांगला शिकवणारच. नंतर इकडे जानकी आपल्या रूम मध्ये विचार करत बसलेली असते. तर ऋषिकेश तिला विचारतो की जानकी अगं काय झाले, कसला इतका विचार करतेस? आईने तुला सॉरी म्हणण्यासाठी सांगितले म्हणून तू नाराज आहे का? तर जानकी म्हणते की आईंची काहीच चूक नाही, त्यांची तशी समजूत करून देण्यात आली होती म्हणून त्या तशा म्हटल्या. पण ही ऐश्वर्या, आणि शेवटी कितीही झाल्याचं सत्य बाहेर येतेच ऋषिकेश, आणि अगदी तसेच झाले. तेव्हा जानकी सर्व ऐश्वर्या सोबत आणि आजी सोबत जे काही घडले तेच ऋषिकेशला सांगते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी काय सांगतेस, आणि हे सर्व तू आईंना सांगायला हवे होते. जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, मला आईंना हे सांगायचे नव्हते आणि आणखीन विशेष वाढवायचा नव्हता. मी अवंतिकाशी बोलले आणि ती अगदी मनापासून मला सॉरी सुद्धा बोलली. आपण सुद्धा समजू शकतो की खरंच त्या खास प्रकरणामुळे ती खूप त्रासली होती आणि त्या रागात आणि त्या त्रासात ती मला तसे म्हटली आणि ती आता मला सॉरी सुद्धा म्हटली. मग झाले तर मला सुद्धा खूप हलके वाटते. तेव्हा ऋषिकेश विचार करून म्हणतो की दोघीमध्ये किती फरक आहे, एकीने तुला सॉरी म्हणायला लावले आणि दुसरी तुला सॉरी म्हणाली. तेव्हा जानकी विचार करून म्हणते की ऋषिकेश माहिती नाही का पण मी अवंतिकाला येथे बोलून चूक तर नाही ना केली. तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की नाही जानकी. ऋषिकेश म्हणतो की अजिबात नाही, आपला सौमित्र खूप समजूतदार आहे आणि आम्हा भावंडामध्ये कधीच वितृष्टपणा नाही येणार. राहिला प्रश्न ऐश्वर्याचा तर तू तिची शिकवणी परत सुरू कर, तिला चांगले वठणीवर आण. तर जानकी म्हणते की ती वेळ निघून गेली आता आणि आता त्याचा उपयोग सुद्धा काही नाही. आईंनी ऐश्वर्याला हुशार विद्यार्थी म्हणून पास सुद्धा केलेस. त्यानंतर इकडे सारंग झोपेतून उठतो तर ऐश्वर्या त्याच्यासाठी चहा घेऊन येते आणि त्याला गुड मॉर्निंग करते आणि बेटी असे म्हणते. तर सारंग म्हणतो की अगो मी तोंड धुवून येतो, मला सवय नाही त्याची. ऐश्वर्या म्हणते की एक दिवस घेतला म्हणून काही फरक पडत नाही, मी अगदी प्रेमाने तुमच्यासाठी बनवला स्पेशल. तर सारंग म्हणतो की हो, आणि तिच्याकडे बघत तो चहा घेतो. तर ऐश्वर्या विचारते की सांगा आता कसा झाला. तर सारंग म्हणतो की अगदी मस्त, आणि असाच चहा मला आवडतो, मसाला नसलेला चहा म्हणजे चहा. तर त्यानंतर इकडे बाहेर सौमित्र अवंतिका आजी चहा घेत असतात. तर तेथे सुमित्रा येते आणि काय अवंतिका बरी आहे ना तब्येत आता? तेव्हा अवंतिका म्हणते की हो आई, मला खरंच बरे वाटते. आणि आई तर अवंतिका बोलायची थांबते. तर सुमित्र म्हणतो की बोल अवंतिका, आणि ती सौमित्राकडेच पाहत असते. तर सुमित्रा म्हणते की अगं बोल, गप्प का? तेव्हा अवंतिका म्हणते की आई काल जे काही झाले त्याबद्दल खरंच सॉरी. मला मान्य आहे की जानकी वहिनीला मी असे बोलायला नको होते, पण मी सगळ्यांसमोर खूप हायपर झाले होते. पण आई माझे काहीच इंटेन्शन नव्हते, त्या सगळ्यासाठी खूप सॉरी.
तुम्ही माझ्यावर रागावला तर नाही ना? सुमित्रा म्हणते की अगं अजिबात नाही, आणि घर म्हटल्यानंतर ह्या गोष्टी तर होणारच. त्यानंतर इकडे सारंग चहा पितो तर ऐश्वर्या म्हणते की छान होता ना, पक्का ना? आणि लगेच ती सारंगला त्याचा मोबाईल गोड बोलून मागते. सारंग म्हणतो की घ्या की. तर ऐश्वर्या म्हणते की फोटो काढायचा तुमचा. सारंग म्हणतो की आत्ता? तर ऐश्वर्या म्हणते की हो, सकाळी उठल्यानंतर तुम्ही खरंच खूप क्यूट दिसतात. आणि ती सारंगला खाली बसवते आणि तेवढ्यात ती मुद्दाम सौमित्राच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवते सारंगच्या मोबाईलवरून, आणि ती सारंगला फोटो काढण्याचे नाटक करत असते आणि तो मेसेज पाठवून ती सारंगचा फोटो सुद्धा काढते. तेव्हा सौमित्र तो मेसेज पाहून म्हणतो की सारंग सुद्धा घरातल्या घरात मेसेज करतो की गच्चीवर ए म्हणून. तर इकडे सारंग सोबत ऐश्वर्या एक मस्त सेल्फी काढत असते आणि त्याला बरोबर आपल्या प्लॅन मध्ये गुंडाळत असते. सारंग बिचारा आपल्याला काही माहित नसते आणि तो तिच्या त्या प्रेमामध्ये अडकून जातो. ऐश्वर्या ते फोटो पाहत म्हणते की खरंच तुम्ही खूप छान दिसतात, अगोदरच पेक्षा खरंच तुमचा चेहरा अगदी खूप चांगला झालेला आहे. तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या, तुमच्या ह्या प्रेमामुळेच मी ही रिकव्हरीची लढाई लढू शकलो. ऐश्वर्या लगेच उठते आणि चला, प्रेम नाही तर नुसत्या म्हणजे रिकवर होण्यासाठी गोळ्या सुद्धा घ्याव्या लागतील. चला, तोपर्यंत मी नाश्त्याचे बघते, ड्रेसिंग सुद्धा करायची, आणि तुम्ही जा तोपर्यंत गोळ्या घ्या, मस्त फ्रेश व्हा. तर इकडे सुमित्रा म्हणत असते की अरे तो पहिल्यासारखा अजून फिरायला लागलेला नाही, गच्चीवर गेला असेल आणि त्याला खाली यायचा कंटाळा आला असेल म्हणून तो तुला वर बोलवत असेल, जा तू. सौमित्र म्हणतो की हो, मी तर तो विचारच केला नाही, बघतो की काय झाले ते. आणि सौमित्र घाईघाईने लगेच गच्चीवर येतो. तर सुमित्रा ही अवंतिकेला म्हणत असते की अगं, हे सर्व भाऊ एकत्र आल्यानंतर खूप मस्ती करतात, कळेनच तुला हळूहळू. तर अवंतिका सुद्धा खूप खुश असते. तेव्हा सौमित्र गच्चीवर येतो आणि काय रे, काय झाले, तू गच्चीवर का बोलवलेस? आणि ऐश्वर्याने प्लॅन केलेला असतो. सारंगचा पुतळा तेथे ठेवलेला असतो आणि जेव्हा तो पाठीवर हात ठेवतो तर ते डोकं खाली पडते. ऐश्वर्या मात्र चोरून हे सर्व पाहत असते आणि सौमित्र ऐश्वर्याकडे पाहत असतो. तर ऐश्वर्या ही सौमित्राकडे. तेव्हा आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऐश्वर्या सौमित्राच्या गालाला हात लावते आणि तुम्हाला हवा होताच. तर सौमित्र तिचा हात झिटकारतो आणि जायला निघतो. तर ऐश्वर्या त्याचा हात धरते. जानकी तेथे येते आणि हे सर्व काय चालले असे रागाने विचारते. तेव्हा अवंतिका म्हणते की कोण होते गच्चीवर? तर ऐश्वर्या म्हणते की मी होते. सौमित्राला ती जवळ ओढवते आणि म्हणते की सांग अवंतिका, आम्ही दोघे एकत्र कसे दिसतो? तेव्हा जानकी रागानेच ऐश्वर्याचा हात धरते आणि जे काही वागते ना ते आत्ताच्या आत्ता बदल. तर ऐश्वर्या म्हणते की नाही बदलणार, मी अजून सौमित्रावर प्रेम करते. तर जानकी जोराने एक ऐश्वर्याच्या कानामागे देते आणि खूप भडकलेली असते. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.